हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये। आज आपण छान असे कॉर्न भजी तयार करूया। त्यासाठी बघा इथे 2 कॉर्न घेतलेले आहेत, मस्त असे सोलून। छान असे हे सोलून कॉर्न मी घेतलेले आहे। तुम्ही मिक्सरवरती सुद्धा बारीक करून वापरू शकता। इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेला आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 4 चमचे आणि कांदा कट करून घेतलेला आहे। चला आता भजी बनवायला सुरुवात करू। इथे हे कॉर्न घेतलेले आहेत, कॉर्न मध्ये आपण कांदा घालूया। कांदा घातला, आता यामध्ये आपण जे मिरची लसूण वाटून घेतलेले ते घालू। कमी जास्त तिखट आवडीनुसार आपण करू शकतो। इथे मी हे 1 चमचा एवढं घातलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला टाकायचे तांदळाचे पीठ, जे बेसन पीठ घेतलं होतं ते घालायचं। यामध्ये जिरे घालूया, त्याचबरोबर ओवा सुद्धा घालू आपण। एकदम मस्त आणि छान असे भजे तयार होतात बघा। आता यामध्ये चवीनुसार आपल्याला हळद आणि मिरची पावडर टाकायची आपल्याला। इथे 1 चमचा मिरची पावडर घातली। आता चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि छान बॅटर आपलं भजी बनवायला तयार करून घ्यायचं। आता चला हे पीठ चांगलं भजी बनवण्यासाठी आपण तयार करून घेऊ। पीठ बघा मी अशा पद्धतीने तयार करून घेतलं। आता यामध्ये थोडासा सोडा घालूया आपण। आता सोडा घातलेला आहे। आता परत एकदा मिक्स करूया आणि असं घट्टच भिजवायचं बघा। आपल्याला जास्त पातळ वगैरे नाही करायचं। एकदम मस्त आणि कुरकुरीत असे आपले भजी तयार होतात मैत्रिणींनो। आता हे बघा आपण चांगलं हे मिक्स करून घेतलं सोडा घालून। आता मस्त गॅसवरती एक कढई टाकण्यासाठी ठेवू, त्यामध्ये तेल घालूया आणि आपले भजे त्यामध्ये सोडूया आणि मस्त आपले कॉर्न भजी आपण एन्जॉय करूया। कढईमध्ये बघा तेल गरम करण्यासाठी ठेवलं, तेल पण आपलं गरम झालं तर आता आपण मस्त असे भजे तेलामध्ये सोडूया आणि छान असे तळून घेऊया। हाताने सोडू, मस्त छान असा आकार येतो भज्यांना आणि एकदम मस्त असे भजे तयार होतात। एकदम मस्त सिंपल सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो। नक्की तुम्ही पण असे कॉर्न भजे नक्की ट्राय करा आणि खायला एकदम छान लागतात, एकदम कुरकुरीत आणि छान अशी ही मका भज्याची रेसिपी आहे। लहान मोठे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि मस्त छान दोन्ही साईडने आपल्याला मस्त तळून घ्यायचे। आता छान होतं, आपण भजी तळून घेऊया। आपले भजी बघा छान असे तळून झालेले आहेत आणि एकदम मस्त क्रिस्पी असे आपले भजी झाले बघा। छान मी दोन्ही बाजूंनी मस्त असे तळून घेतलेले आहेत। बारीक गॅसवरतीच आपल्याला भजे तळून घ्यायचे बघा। तुम्ही बघू शकता किती छान आपले भजे तयार झालेत। आता सर्व भजे आपण असेच तळून घ्यायचे आणि मस्त असे चहा बरोबर किंवा तसे सुद्धा खायला खूप छान लागतात। आता हे आपण काढून घेऊ। मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।